समानतेचा अर्थ समानता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सन्मान, संधी आणि हक्कांच्या बाबतीत न्याय्य वागणूक मिळणे. लोकशाही समाजात समानता हे मूलभूत मूल्य आहे. समानतेचा अर्थ सर्वांसाठी गरिमा, संधी आणि न्याय. कायद्यासमोरील समानता. भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत. कायदा सर्वांवर समानरित्या लागू होतो. राज्याचे कर्तव्य आहे की ते कमजोर घटकांचे संरक्षण करावे. सामाजिक असमानता. सामाजिक असमानता म्हणजे काही समूहांना शिक्षण, आरोग्य, रोजगार किंवा साधनांपर्यंत मर्यादित प्रवेश. ही असमानता परंपरा, पूर्वग्रह आणि भेदभावपूर्ण विचारांमुळे निर्माण होऊ शकते. आर्थिक समानता. आर्थिक समानता म्हणजे सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक साधने, संधी आणि सुरक्षा उपलब्ध असणे. आर्थिक विषमता जास्त असल्यास समाजात असंतोष आणि अन्याय वाढू शकतो. शिक्षण आणि समान संधी. शिक्षण हे समानता स्थापन करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जेव्हा मुलांना चांगली शिक्षण आणि शिकण्याच्या समान संधी मिळतात तेव्हा ते आपल्या क्षमतेनुसार प्रगती करू शकतात. शिक्षणाचा प्रसार म्हणजेच समानतेचा आधार. महिलांसाठी समान हक्क. महिला आणि पुरुष यांना समान सन्मान, हक्क आणि संधी मिळायला हव्यात. शिक्षणाचा समान हक्क, सुरक्षित कामकाजाची जागा आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग आवश्यक आहे. महिला सशक्त झाल्या तर परिवार आणि समाज दोन्ही प्रगती करतात. कॉन्टेंट. लोकशाही आणि समानता. लोकशाही म्हणजे केवळ मतदानापुरती मर्यादित नाही. प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकला जावा आणि त्याला सहभागी होण्याची संधी मिळावी. हेच समानतेचे सार आहे. काही लोकांचा आवाज नेहमी दडपला जात असेल तर लोकशाही कमकुवत होते.